हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। कैसे हो आप सब लोग? गुड आफ्टरनून। यहाँ पे देखो, कल एग्ज़ाम है तो यहाँ पे इनका आप मूड देख सकते हो। ओके, उधर पेपर है तो आज बुक नवीन बनवतीस। गिफ्ट कर दिए, दान कर दिया तूने। दान पुण्य अच्छा रहता है। अवनी बुक देना। अवनी इज लाइक ले ले, तू ही ले ले। तो सीनियर में ये तो नानी बन गई फिर, दादी अम्मा। तिच्याकडे नाहीच आहे, तू लिहिलेलं। इनका अलग ही चल रहा है, क्या ही कह सकते हैं। लिनिंग असेल काय माहित. Arms rotations. 1, 2, 3, 4. Reverse. 1, 2, 3, 4. आता लक्षात घ्यायचं बाळा, हे का माझ्याबरोबर करायचं आहे तर तुला स्पीड पण लक्षात आलं पाहिजे. 1, 2, 3, 4 असा काहीच उपयोग नाही. आपल्याला हे वॉर्मअप का करायचे तर दोन गोष्टी आहेत. वॉर्मअप केल्यानंतर एकतर आपल्याला इंजरी डान्स करताना जी होणार आहे त्याचा रिस्क कमी होतं, आणि दुसरं वॉर्मअपने आपल्याला स्टेप्सची आयडिया येतात, कारण वॉर्मअप हे मोस्टली डान्सच्या स्टेप्समधनं बाहेर काढलेला पीस आहे. सो हे केल्याने प्रॅक्टिस होती आपली. मग तू जर असं फास्ट 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 करणार असेल तर काय अर्थ नाही आहे, आणि आवाज जर तुझा पोचणार नसेल स्टुडंट्सपर्यंत तर काही उपयोग नाही आहे. त्यामुळे आवाज पण मोठा आला पाहिजे आणि स्पीड पण मिडियम राहिली पाहिजे. नाहीतर असं नाही आहे की तुझं स्लो चाललं आहे एकदम. 1, 2. माणसं झोपणार, मॅडम संपलं, बेस्ट चालले आम्ही घरी, तर ते पण नाही. प्रॉपर स्ट्रेच हँड आलेत. 1 खाली हात आला, 2 असं प्रॉपर आलं पाहिजे, आवाज आला पाहिजे. आता काउंटिंग हे जे मोस्टली सिंगलच द्यायचे आहेत. आज 2 ठेवूयात, उद्यापासनं नेक्स्ट वीकपासून आपण सिंगल काउंट करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, आता आपलं इथून इथंपर्यंत झालं आहे. आता इथले खालचे एक्सरसाइज नेक्स्ट बॅचला बघू. आता आपण पोझिशन्सला जाऊ. आपली फर्स्ट पोझिशन कशी आहे? फर्स्ट पोझिशन ही म्हणायचं. हे तर तुमचं न्यूट्रल आणि हे झालं. फर्स्ट पोझिशन म्हणले की तुम्ही ह्याच्यावर यायचं. सो फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, फर्स्ट पोझिशन, second position, and 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 and 8 and 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 अँड रिपीट. 2 ते 3 गोष्टी ह्याच्यात तुला लक्षात ठेवायच्यात. पहिलं म्हणजे स्पीड, पळायचं नाही. दुसरी गोष्ट बा, हे करत असताना पाय महागा आपला असा नाही जाऊन द्यायचा, लाईक अँड असा नाही. हा पाय वर जाणार आहे, जो तुझा जातोच आहे, पण कळत न कळत जरी चुकून महाग गेला तर तुझ्या लक्षात आलं पाहिजे की आपण चुकीचं करतो. राईट वे इज लाईक दिस, वेन युअर थाईज आर पॅरलल, अँड 1 लाईक दिस. डोंट डू अँड 1 और अँड 2 अँड हे असं पुढं मारायचं असं नाही. बॉडी पण बेंड नाही, बॉडी स्ट्रेट, स्पायनल कॉर्ड स्ट्रेट पाहिजे. ओके, आणि हे एक्झामला असतं. आता ह्याची प्रोसेस कशी राहणार आहे? जेव्हा तुझा कोर्स कंप्लीट होणार तुझ्या 2 एक्झाम्स राहणार. 2 म्हणजे कशा? एकाच दिवशी राहतील. एकदा तर ह्या सगळ्या स्टेप्स म्हणजे सिलेबस शिकवतं ते, प्लस तू स्टुडंट्सला कशी शिकवती ते पण. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुला पास होणं गरजेचं आहे. तर त्याच्यात हे बारीक सारीक गोष्टी गरजेच्या आहेत की हे तू चुकायला नको. काय झालं बाळा लास्ट? 12th नंबरला ना, 13 हिप्स साईड टू साईड.
हिप्स साईड टू साईड, त्याच्यानंतर लेग्स साईड टू साईड, लेग्स साइड टू साइड. 17 नंबरला लिही नी रोटेशन, नी रोटेशन. ऐसा चल रहा है, बस चल रहा है, बाकी सब ठीक, बस चल रहा है, बाकी पढ़ाई चल रही है. इसमें बोलना है. What about you? ओए, What about you? उन्होंने मुझे पूछा बाकी सब ठीक, मैं बोला बस चल रहा है. उन्होंने बोला बाकी पढ़ाई चल रहा है. What about you? Almost efficiently. जोक का पोपट और पोपट का जोक. परफेक्ट एग्जाम्पल. राडा तर एवढा केलाय की नाही, जसं काय खूप अभ्यास आलाय यांचा. बघ बुका, हे बुका आहेत का? शिवणी, अगं तू इंग्लिश मीडियम मध्ये शिकते आणि बुका बुक्स. नको ना असलं भाडे. किती राडा आहे बघा इथे. 2 बुक्स, एक माणूस. हिच्याकडे बुकच नाही, हिने दिली तिकडे परत. डाकचिक डाकचिक. स्टार्टिंगच करूयात, जास्ती पुढं नको जायला. जसे जसे स्टेप शिकवेल तसं तसं पुढं जाऊ हे गाणं घेऊन. तर आत्ता आपल्याला फर्स्ट बॅक साईडने स्टार्ट करायचं, तेव्हा तुझा राईट हँड स्नॅप होणार. आधी बघणार ना, मग करणार. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7. चेंज. इथून 1 बाउन्स मार्च शिकवलं ना मी आत्ता, हे वालं ते वालं करायचं. सो 1 2 3 4. 3 4 एका साईडला. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, एवढ्याच 2 स्टेप. चल स्टार्ट. राईट हँड. 1 2 3 4 5 6 7. टर्न. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. ह्याच्यात काय करायचंय, हे असं असं किंवा असं असं नाही, प्रॉपर बाउन्स मार्च शिकवलं ना मी ते वालं. स्टेप आधी विदाउट म्युझिक नीट कर माझ्या बरोबर. चल. 1 2 3 4 5 6 7 8. मी काहीही चेंज नाही. आपण सिंगल काउंट्स करतो, त्याला फक्त मी सिंगल डबल केलेलं आहे. हे का केलं, कसं केलं, हे आपल्या सगळं सिलेबसमध्ये पुढं आहे. आज पहिल्या दिवशी तर सगळं समजणार नाही, पण हे आत्ता शिकवलेली स्टेपच आहे का नाही, ह्याच्यात काहीच बदललेलं नाही आहे, एवढं तर लक्षात येतं आहे. तर त्यामुळे ही स्टेप ॲज इट इज मी सांगितलं तसं कर. घाबरू नको, पाय असे वाकडे मागं काहीच करायचं नाही, सिम्पल आहे. 1 2. फक्त अप्पर बॉडी थोडीशी लीन करायची. लीन म्हणजे त्या साईडला थोडी बेंड करायची. आता मग जर हा पाय वर असेल तर माझी बॉडी ह्या साईडला जाणार. आता सांग, मी असं करणार आहे का, ते दिसायला योग्य आहे का? मग जर माझा हा पाय वर असेल तर बॉडी कुठल्या साईडला जाणार, पायाबरोबर. 1 2. आता सांग, जर पाय हा असं घेऊन असं केलं तर दिसतंय का छान? मग त्याच्यामुळे ज्या साईडचा पाय वर आहे ना त्या साईडला थोडी बॉडी खाली घेऊन जाईल. लाईक 1 स्टाईल 2 स्टाईल येऊ ते वाला. ओके. 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8. हँड मुवमेंट्स आत्ता नको, ॲड करू नंतर.
फक्त फुटो. एवढा डान्ससाठी 2 स्टेप्स शिकलो, ते 2 स्टेप डान्सवर ॲड केलेत. ह्या 2 स्टेप्सच्या नवीन स्टेप्स कशा बनवायच्या ते पण मी तुला शिकवणार आहे. पण आत्ता शिक स्लँटिंग लाईन आहे, स्लिपिंग लाईन आहे, हे बनायला वेळ आहे अजून. तर एकदा विदाउट म्युझिकचं स्टार्टिंगपासनं 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 change 1 2 3 4 5 6 7 superb.